ॲसिडिटी अवॉइड करायची असतील तर दिनचर्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला फॉलो करायला हव्यात. आयुर्वेद असं म्हणतं की सकाळी वेळेवरच उठायला पाहिजे की ज्यामुळे तुमचा पाचकाग्नी तयार होतो. चांगलं पित्त पचनाला काम करतं, बघायला काम करतं, तुमचा वर्ण ठरवतो, तुमच्या केसांना छान शाईन देतं, तुमच्या चेहऱ्याचा ग्लो मेंटेन करतं. हे सगळं चांगलं पित्त आहे. ऑफिस टायमिंग आहे म्हणून 2-3ला जेवण घेतलं तर तुमची ॲसिडिटी कधीच क्युअर होणार नाही. तुम्हाला तुमच्या आरोग्यानुसार प्रायोरिटी म्हणून तुमचं जेवण वेळेत घ्यायला हवं. काही लोकांना ॲसिडिटी झाल्यानंतर जळजळ होते, काही लोकांना डोकं दुखतं, काही लोकांना उलटी होते. याचा अर्थ त्यांना होणारी ॲसिडिटी सुद्धा वेगळी की फक्त प्रमाण खालीवर आहे? जिलबीचा शेप बघ कसा आहे, आतमध्ये पाक भरलेला असतो. आपल्या वेन्स नसा कशा आहेत, रक्त कसं असतं त्याच्या आतमध्ये असतं. चिंता आली की ॲसिडिटी आली. बाळ कसं झोपतं शांतपणे हात वर करून, कुठली चिंता नाही त्याला. तर वेगळ्या वेगळ्या ऋतूमध्ये होणारं पित्त हे सुद्धा वेगळं वेगळं असू शकतं का? आणि कुठल्या ऋतूत होणारं पित्त हे सगळ्यात जास्त त्रासदायक असतं? सतत अँटासिड घेत असाल, शरीरातलं कॅल्शियम ॲब्झॉर्प्शन कमी होणार आहे, तुमची हाडं ठिसूळ होणार आहेत. पुरुषांमध्ये स्पर्म काउंट कमी होणं याला सुद्धा ॲसिडिटी कारण आहे. सकाळची सुरुवात मग कुठल्या पदार्थांनी केली पाहिजे की ज्याने पोटही भरेल आणि पित्त न होण्यासाठी ते योग्य आहे? तूप हे पित्त कमी करतं, पण अति तूप खाल्लं पित्त होतं. तुम्ही जर आजची ॲसिडिटी उद्यावर ढकलताय तर पुढे जाऊन ॲसिडिटीमुळे उद्भवणारे मोठमोठे रोग कुठले?